नमस्कार, मी मयुरी अक्षय कातड, राहणार मुंगसराची. आमच्या इथून अलाइनमेंट पूर्ण चुकीची केलेली आहे. घर जात आहे, आमचे विहिरी जात आहे, आमचे संसार उघडावे येत आहे. आम्ही या मोर्चामध्ये काही असं विशेष मागण्यासाठी नव्हतं चाललो. आम्ही फक्त इतक्या मागण्या होत्या आमच्या का आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना, ते जे आम्हाला लाडक्या बहिणी म्हणतात, त्यांच्याकडे जाऊन आम्हाला फक्त त्यांना राखी बांधायची होती. का भाऊ, आम्ही राखी बांधतोय तुम्हाला, आमचं ओवाळणी होऊन आमच्या पदरात फक्त आमचे संसार वाचवा, आमचे घर वाचवा, एवढं मागणं आहे फक्त आमचं. जिथे अलाइनमेंट चुकलं त्या अलाइनमेंट सुधारा आणि जिथे मोबदल्याचा विषय तिथे योग्य मोबदला द्या. आमच्या खूप काही मागण्या नाही, दोनच मागण्या, योग्य मोबदला द्या आणि योग्य अलाइनमेंट द्या. तरी मग काय विषय काय कळत नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. प्रत्येक वेळेस आम्हाला अडवलं जाते. हा आमचा 4था ते 5वा वेळ आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला अडवलं जातंय. मग कशासाठी अडवलं जाते? आम्ही खूप काही मागत नाहीये, फक्त आमचे 2च मुद्दे तेवढे मागतोय आम्ही. काल निघालो असताना आमचं जे आहे करण भाऊ, त्यांना इथं डिटेन केलं. आम्हाला सर्वांनी इथं थांबवून ठेवलेलं आहे. काल म्हणजे दुपारपासून आम्ही आज इथं आहोत. मग आम्हाला प्रशासनाकडे एकच मागणं आहे का आमचं म्हणणं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून कुठेही जाणार नाहीये. हे इथं खूप कमी प्रमाणात आहे, पण यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू शकतो आणि महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात इथे जमू शकतो. मग त्या जे आमचे शेतकरी 3 गमावले आम्ही, त्याचा जबाबदार कोण? हे प्रशासनाचा जबाबदार आहे ना. मग प्रशासनाने ते आमचे माणसं आम्हाला परत द्यावे. यांच्यामुळे जर आमचे माणसं गेले तर आम्हाला परत द्यावे ते. मग काही गोष्टी आम्ही मान्य करू. प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना मारहाण केली जाते, शेतकऱ्यांना अडवलं जातं. प्रत्येक वेळेस कशासाठी हा अट्टहास? खूप काही मागत नाही शेतकरी, खूप लिमिटेड मागण्या आहे शेतकऱ्यांच्या. त्या सरकारने पूर्ण करावा आणि आमची लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसोबत भेट व्हावी. जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठेही जाणार नाही.